बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाराष्ट्राची किनारपट्टी बघा कोकण किनारा म्हणून ती ओळखली जाते. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्याशी संबंध आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू? श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा श्रीकांत किदंबी हा खेळाडू बघा बॅडमिंटन या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी भारतामधली सर्वात लांब पुळण कोणती आहे? बघा मरीना जी की चेन्नई या ठिकाणी आहे, भारतामधली सर्वात लांब ती पुळण आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ग्रामीण वस्तीमध्ये बघा प्रामुख्याने प्राथमिक या प्रकारचा व्यवसाय असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? बघा सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान हे उपयुक्त असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सुती कापड उद्योगासाठी बघा दमट हे हवामान खूप जास्त महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी भारतीय हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 19 जुलै सन 1969 देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटली? महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला भेटलेली आहे? बघा मध्य प्रदेश या राज्याला बघा सर्वाधिक सीमा या ठिकाणी भेटलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अल्पमुदतीच्या कर्जाला बघा पीक कर्ज या ठिकाणी म्हटले जाते. बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी. आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे. बघा लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे. बघा एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी तयारी होणार आहे. हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता. आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची? चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे? बघा चेकमेट ही संज्ञा बघा बुद्धिबळ या खेळासंबंधीची ती संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा नदी आणि शहर आहे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे.
गोदावरी नाशिक बरोबर आहे, बिंदुसरा बीड बरोबर आहे, गोदावरी नगर बरोबर आहे, इंद्रायणी अहमदनगर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 9 या ठिकाणी कृषी हवामान विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा चले जाव चळवळ सन 1942 बरोबर आहे, असहकार चळवळ सन 1920 बरोबर आहे, पुणे करार सन 1932 बरोबर आहे, सविनय कायदेभंग चळवळ सन 1935. बघा या ठिकाणी चुकीची जोडी असेल. सविनय कायदेभंग बघा ही चळवळ सन 1930 या ठिकाणी चळवळ होती. प्रश्न क्रमांक 23 पहा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी हे पर्यटन म्हणजे पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पाचगणी बघा पाचगणी हे सातारा या जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 25 पहा, कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कियोटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधित आहे? कियोटो प्रोटोकॉल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वातावरणामधला बदल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात? बघा कापसामध्ये या ठिकाणी तंतुमय मूळ असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी? बघा दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, कॉपर सल्फेटचं बघा मराठी नाव खालीलपैकी कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी काय आहे? बघा मुरचूद हे कॉपर सल्फेटचं मराठी नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुंभार्ली हा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा घाट आहे? कुंभार्ली हा घाट पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा घाट आहे? बघा कराड ते चिपळूण या 2 शहरांना बघा कुंभार्ली घाट या ठिकाणी जोडणारा घाट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुर्रा मेहसाणा सुरती या पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? मुर्रा मेहसाणा सुरती या पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील म्हैस या ठिकाणी यांच्या जाती आहेत. बघा प्रश्न क्रमांक 34 पहा, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना कोणते शब्द म्हणतात? तर त्यांना उभयान्वयी अव्यय या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा खालीलपैकी या ठिकाणी बलाचं एकक आपल्याला सांगायचे. बलाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा बलाचं एकक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी न्यूटन या ठिकाणी बलाचं एकक आहे. प्रश्न क्रमांक बघा, सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी बघा सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते शास्त्र आहे? बघा ॲनाटॉमी हे शास्त्र बघा सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सेन्सेक्स हे पुढीलपैकी बघा सेन्सेक्स हे पुढीलपैकी काय आहे? बघा सेन्सेक्स हे बघा शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा आनंद यादव या ठिकाणी झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. बघा प्रश्न क्रमांक बघा, राजवाड्यांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी राजवाड्यांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखतात? राजवाड्यांचे शहर बघा कोलकाता हे शहर बघा राजवाड्यांचे शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? 26 जानेवारी सन 1950 या दिवशी बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे.
बघा राष्ट्रपतींना बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी बघा राष्ट्रपतींना बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, संसदेला या ठिकाणी राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार असतो. बघा पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा पंतप्रधान हे लोकसभेचे या ठिकाणी नेते असतात. बघा संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोण? संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? बघा राजाराम मोहन राय यांनी लिखाण हे केले होते. बघा प्रश्न क्रमांक पुढे सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सतीश धवन हे अंतराळ केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. बघा राळेगण सिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पारनेर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? बघा कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काच या ठिकाणी वितळताना आकुंचन पावतो. बघा बालकवी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बालकवी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांना बालकवी असे म्हटले जाते. बघा छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला? राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा तो केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 20 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस साजरा तो केला जातो. प्रश्न क्रमांक 2 पहा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय आहे. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महात्मा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा प्रश्न क्रमांक 4 पहा, आय डेअर या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा आय डेअर हे बघा आत्मचरित्र खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आय डेअर बघा हे आत्मचरित्र किरण बेदी यांच्या जीवनावर ते आधारित आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 पहा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बोडो ही आदिवासी जमात बघा आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा प्रश्न क्रमांक 6 पहा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण बघा राजस्थान या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. बघा प्रश्न क्रमांक 8 पहा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं? भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, उत्तर प्रदेश हे राज्य बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 9 पहा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. बघा प्रश्न क्रमांक 10 पहा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो. बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे. बघा प्रश्न क्रमांक 13 पहा, माउंट किलिमांजरो
पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? माउंट किलिमांजरो बघा या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आफ्रिका या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा चितगाव कट बघा सन 1930 मध्ये झाला होता. बघा चितगाव कटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सूर्यसेन हे चितगाव कटाचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 15 पहा पंतप्रधान पुढीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो? पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंतप्रधान हा लोकसभेचा तो नेता असतो. प्रश्न क्रमांक 16 पहा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली? बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार ही केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 79 मध्ये बघा कलम 79 मध्ये संसदेची रचना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 26 जानेवारी सन 1950 दिवशी बघा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपराष्ट्रपती हा पुढीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो? उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा या ठिकाणी अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 20 पहा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गारो खासी जेतिया या सर्व टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गारो खासी जेतिया या बघा टेकड्या या ठिकाणी मेघालय या राज्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 21 पहा लज्जा या कादंबरी बघा खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लज्जा ही कादंबरी बघा तस्लिमा नसरीन यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा रिश्टर स्केल हे पुढीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा रिश्टर स्केल हे पुढीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या भूकंप मापक यंत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 पहा लोणार बघा लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील लोणार सरोवर बघा या ठिकाणी बुलढाणा या जिल्ह्यामधलं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा खालीलपैकी कोणते भारताचं क्षेपणास्त्र नाही? बघा या ठिकाणी 4 नावे आहेत यापैकी कोणत्या ठिकाणी भारताचं एक या ठिकाणी क्षेपणास्त्र नाही? बघा अजय या ठिकाणी भारताचं क्षेपणास्त्र नाही. प्रश्न क्रमांक 26 पहा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये? बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लॉर्ड्स हे बघा क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 21 सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 पहा भंडारदरा धरणाला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील भंडारदरा धरणाला विल्सन बंधारा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. क्रमांक 32 पहा उपराष्ट्रपती कोणासमोर शपथ घेतात? उपराष्ट्रपती हे कोणासमोर शपथ घेतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राष्ट्रपती समोर या ठिकाणी शपथ घेतात. प्रश्न क्रमांक पुढचा पहा टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील टिपेश्वर हे अभयारण्य बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? बघा मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मिसिसिपी ही नदी बघा अमेरिका या देशामधून ती वाहणारी प्रमुख नदी आहे. बघा प्रश्न क्रमांक 35 पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापना ही केली होती? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापना ही केली होती? बघा महाराष्ट्र केसरी या वर्तमानपत्राची स्थापना ही केली होती.